नमस्कार सगळ्यांना. आज व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळी शूट करते. आज लाईट पण नव्हती संध्याकाळी आणि दोघा बाप लेकांची मस्तपैकी लुडबुड चालू होती. कारण की त्यांना टाईमपास नव्हता म्हणून ते येऊन माझ्या संग मस्ती करत होते आणि पालक निवडत होती आणि अचानक लाईट गेली. मग काय मेणबत्तीवरच सगळा स्वयंपाक करायचा. पालक वगैरे सगळी निवडून घेतली आणि निवडता त्याच्यामध्ये थोडेसे शेपू निघाली. मग ती शेपू म्हटलं फेकून देण्यापेक्षा ती पण घेतली आणि लाईट आली. मग काय मेणबत्ती ठेवून दिली आपल्या आपल्या जागेवर, कारण की इमर्जन्सीला खूप उपयोगात पडते. त्यानंतर पालक मस्तपैकी धुवून घेतली, कारण की नंतर ती बारीक चिरायची होती. म्हणून म्हटलं चला चिरून घेऊ. एकदम बारीक बारीक चिरून घेतली, कारण की शिजायला खूप सोपी असते. पालक छान छोटी छोटी चिरून घेतली आणि त्यानंतर ती कुकरमध्ये टाकली, कारण की त्या 3 शिट्ट्या घ्यायच्या होत्या मला. मी नेहमी डाळ आणि पालक एकत्र टाकते, पण ह्यावेळेस मी वेगळं ट्राय करायचं ठरवलं, कारण की डाळ खूप शिजून जायची आणि पालक शिजायचीच नाही. मग पालक 3 शिट्ट्या घेतल्या, त्यानंतर त्यामध्ये डाळ टाकली आणि परत 3 शिट्ट्या घ्यायच्या म्हणून परत गॅसवर ठेवून दिलं. आणि अहो म्हटले नागलीच्या भाकरी बनवते त्याच्यासोबत, मग त्याचीच ही तयारी चालू होती. तर नागलीच्या भाकरी घेताना पाणी थोडंसं गरम करायचं, म्हणजे भाकर तुटत नाही आणि छान फुगतेसुद्धा. आणि पटापट आवरायला सुरुवात केली, कारण की दादू खेळतोय तोपर्यंत मला सगळं आवरून घ्यायचं होतं. कारण की त्याचे कान टोचले आहेत, त्यामुळे तो थोडासा त्रास देतो आणि ताप पण होता त्याला 2 दिवसापूर्वी. म्हणून म्हटलं चला पटापट आवरून घेऊ. तो त्रास देण्याच्या पहिले आपण सगळं आवरून घ्यायला पाहिजे घरचं, कारण की सारं लक्ष त्याच्याकडेच होतं. त्याचे पप्पा खेळत होते, पण तो चिडला तर तो कोणाचाच ऐकत नाही. मग पटपटा नागलीच्या भाकरी बनवायला सुरुवात केली आणि मी 4 गोळे बनवले, कारण की मला 4 भाकरी बनवायच्या होत्या. तुम्ही पण असंच करता का? कारण की मला समान पीठ हवं असतं, म्हणून मी गोळे बनवूनच ठेवते. त्यानंतर मी मस्तपैकी थापटल्या भाकरी. आता प्रत्येकाची ट्रिक वेगळी असते भाकरी बनवायची, मी पण वेगळी बनवते. आणि त्यानंतर भाकरी वगैरे बनवल्या संध्याकाळच्या. तोपर्यंत इकडं डाळ पण शिजली होती. आणि जोपर्यंत भाकर मस्तपैकी फुगत नाही तोपर्यंत मजा येत नाही भाकर खाण्याची, आणि बनवण्याचं एक सॅटिस्फॅक्शन पण नसतं. कारण की भाकर फुगली का मनाला थोडीशी शांतता वाटते. आणि तुमचं पण असंच आहे का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भाकरी वगैरे झाल्या आणि त्यानंतर लगेचच पालक करायला सुरुवात केली. मस्तपैकी कांदा बारीक चिरून घेतला होता, टमाटे चिरले होते, 2 लाल मिरच्या, लसणाच्या 4-5 पाकळ्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर. इथं लाल तिखट होतं, घरगुती काळा मसाला आणि हळद, नमक. जेवणाला टाईम होता त्यामुळे कढईत न करता कुकरमध्येच करायचं ठरवलं. 2 चमचे मस्तपैकी तेल टाकलं, त्यानंतर जिरे टाकल्या आणि लाल मिरच्या टाकून दिल्या 2. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या होत्या त्या टाकून घेतल्या. मस्तपैकी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आणि त्याच्यानंतर कढीपत्ता, टमाटे वगैरे सगळं एकत्रच केलं आणि सगळं मस्तपैकी तेलामध्ये तळून घेतलं. त्यानंतर सगळे मसाले टाकले त्याच्यामध्ये, मस्तपैकी एकजीव केला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये डाळ टाकून दिली. आता मी याच्यामध्ये थोडीशी डाळ आणि थोडीशी वाटाण्याची डाळ घेतली होती. तुमच्याकडे जी असेल त्याच्या प्रकारे तुम्ही टाकू शकता. आणि मस्तपैकी इथं तयार होतं. छानपैकी उकळी आली. मी थोडंसं पाणी टाकलं वरून, कारण की थोडीशी मला घट्ट वाटली होती. त्यानंतर आम्ही जेवण केलं मस्तपैकी. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब